तुमच्या आमच्या स्नेहाचा सखी संपदा मंच 13व्या वर्षात पदार्पण करत आहे। 12 जानेवारी रोजी जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून भव्य प्रदर्शन व स्नेहसंमेलन सोहळा भारत हाऊसिंग सोसायटी राजारामपुरी 8वी गल्ली येथे आयोजित केला आहे। आम्ही येत आहोत, तुम्ही सर्वांनी नक्की या प्रदर्शनास भेट द्या आणि सोहळ्यात सहभागी व्हा। कोल्हापूर शहरातील अनेक ठिकाणच्या झोपडपट्टी असलेल्या परिसरात गुन्हेगारी वाढतीये। त्यातून विविध गट टोळ्या निर्माण होत असून वर्चस्ववाद आणि खंडणीसारख्या प्रकारामुळे सशस्त्र हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये। शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंगळवारी घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकीत शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार बुधवारी रात्री अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी राजारामपुरीचे निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह काही अधिकारी आणि 50 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन राजेंद्रनगर झोपडपट्टीत कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। या दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि शस्त्रांची तपासणी करण्यात आली। यावेळी गुन्हेगारांना पाठीशी घालू नका, कुठेही बेकायदा शस्त्रसाठा आढळल्यास किंवा प्रतिबंधक केलेले गुन्हेगार आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले। त्याचबरोबर नागरिकांना फळकुटदादांचा त्रास होत असल्यास स्थानिक पोलिसात निर्भयपणे तक्रार करा, असं आवाहनही यावेळी करण्यात आलं। यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी हे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात येत असल्याचं सांगितलंय। नमस्कार, मी ॲडिशनल SP जयश्री देसाई कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी नागरिकांना फळकुटदादांकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। फुकट खायला मागणे, लोकांना जाऊन दमदाटी करणे, पैसे उसनवारी मागणे अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे आम्ही त्याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कोम्बिंग ऑपरेशन आयोजित केलेलं आहे व ज्या भागात क्रिमिनल राहतात तिथे कोम्बिंग ऑपरेशन घेऊन तिथले क्रिमिनल चेकिंग केलेले आहे, हिस्ट्री शीटर चेकिंग केलेलं आहे, जेल रिलीज पण चेकिंग केलेले आहेत। भविष्यात असा कुठल्याही नागरिकांना कोणीही त्रास देत असेल तर त्यांनी तात्काळ कोल्हापूर पोलीसशी संपर्क साधावा। आम्ही ती गोष्ट तात्काळ त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गांभीर्याने घेऊन त्यांचा तात्काळ बंदोबस्त करून टाकू।